हे ठेवून देऊ आणि चाय संग खाऊ आपण। हे काय याच्यात दाखवतो तुम्हाला। सेव टेस्टी लागते मस्त, तुम्ही खाऊन पहा, मस्त लागते ना। आता हे सेव खाऊ बस। हाय, तर आज मी बनवणार आहे गिलोड्याची सब्जी, गिलोड्याची भाजी। याला गुजरात मध्ये गिलोडा म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला म्हणतात तोंडऱ्या, तोंडरे म्हणतात महाराष्ट्रामध्ये, आणि एमपी मध्ये याला म्हणतात कुंद्रू। तर आज मी एक कुंद्रूची, गिलोडाची आणि तोंडऱ्याची भाजी बनवणार आहे। तर मी कापत आहे आणि इकडे डाळ ठेवलाय कुकर मध्ये आणि भात ठेवलाय गंजामध्ये। तर असं हे पकते तोपर्यंत भाजी कापते आणि इकडे भांडे घासून ठेवले। हे दुपारचे भांडे आहे, तर भांडे घासून ठेवले। ओके, आता बनवत आहे मी हे गिलोड्याची भाजी आणि इकडे भात आताच पकला, भात शिजला आता आणि इकडे डाळ शिजूनच राहिली। लो फ्लेम मध्ये ठेवलं आणि स्लो मध्ये शिजत राहते तोपर्यंत भाजी करते। आतापर्यंत पूर्ण स्वयंपाक होऊन जात होता, कारण हे बघा, हे जे आहे ना, हे बर्नर हे खराब झालेलं आहे, तर दोनच याच्यावर चालते, म्हणून भात शिजेपर्यंत, डाळ शिजेपर्यंत मला गिलोडा कापून थांबावं लागलं, तर मी थांबले होते। आता भात शिजला, डाळ पकत आहे, भाजी सातळून देते आणि नंतर मग भाजी साईडने ठेवून देते आणि मग बनवते पोळ्या आणि मग डाळीमध्ये फक्त तडका देणार आहे, जास्त काही नाही। तर अशा प्रकारे आणि यातच तोंडरे टाकून देते आता। चांगलं स्वच्छ करून, एक वेळा स्वच्छ केलेले आहे मी। आता या स्वच्छ पाण्यातच ठेवल्या होत्या, स्वच्छ पाण्यातून टाकून देते। स्वादानुसार मीठ, आणि हे बघा, हे आहे मूंग मूंग मुरू टाकले खायसाठी, की मूंग मध्ये पण प्रोटीन असते म्हणे। आमचे हे म्हणे मूंग खात जा, तर मूंगनं पण प्रोटीन मिळते। तर हे मुरू टाकले होते, कालपासून टाकले, खायला टाइमच मिळाला नाही, तर बघा तसेच आहे। आता यातलं पाणी जे आहे, कालही मी सकाळी काढलं होतं, आता पण यातलं पाणी काढून घेते आणि उद्या सकाळीच खाईन। आता मस्त उद्या सकाळी मस्त थोडे वाफवून घेईन आणि कांदा आणि टमाटर आणि हिरवी मिरची टाकून मस्त खाऊन घेईन आणि मुलांना पण टिफिन मध्ये देईन। तर असं असते, खायलाच टाइम नाही मिळत। पोळ्यात करत होती, तर हे बघा, यांनी एवढे मोठे फ्रूट्स आणले। डॉक्टरांनी सांगितलं होतं फ्रूट्स खाण्यासाठी, अंगूर आणि चिक्कू आणि मोठे मोठे मस्त ऍपल आणि हे टरबूज, असे फळं आणले खाण्यासाठी। तर फळाने पण तब्येत चांगली राहावी यासाठी यांनी फळं आणले। तर आता फळं चालू केले, दवाई पण चालू आहे आणि फळं हे ते सगळं असं खायला चालू केलं। तर आता पाहू, बघू कधीपर्यंत म्हणजे ठीक होते।
डॉक्टरने काय म्हटलं होतं रणवीर? बहुत सारा फ्रूट खाओ। हाँ। बहुत सारा फ्रूट खाओ तो क्या होता है फ्रूट खाने से? ठीक हो जाएगा। क्या? हरी सब्जी फ्रूट खाना चाहिए, तला भुना नहीं खाना चाहिए, है ना? मैगी नहीं खानी चाहिए, बिस्किट नहीं खानी चाहिए, बहुत सारे फ्रूट और बहुत सारी हरी हरी सब्जियां, दाल चावल रोटी, है ना? बाई कोणत्यात काऊन बसली? चल सामन्यावर बस. हे काय हे असं गंद काम करतं हे असं मार्कर इथं काऊन लावलं? असं लावा लागते असं? अशी गंदी बात. बिंदिया पाहिजे. काय म्हणते त्याले? हा तो बिंदियाच म्हणते त्याले. तसं बिंदिया पाहिजे. आणि हे पापाने आणून ठेवले इथे बटन. नाही आणलं खाण्यासाठी आणले ना फ्रुट्स. किलोने खायसाठी असते का? किलोने तर केवढे सारे. हे इकडे तिकडे दवाई पडली आहे. हे इकडे किलोना आहे, इकडे पण किलोना आहे. किती किलोने किती खेळशील? हा हाय मित्रांनो, या टरबूज खावाले, अंगूर भी खावाले या. अच्छा है. अंगूर भी खा. ये का अंगूर भी खा जा. बस बाबू. हाय मित्रांनो, तर हे बघा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता दिवसभर छकुली खेळली, टीव्ही बघितली, झोपली आणि पूर्ण केस गुंतून गेले. तर हिचे आता वेण्या टाकून देते. मस्त दिवसभर टीव्ही बघत राहते आणि मग टीव्ही बघता बघता झोपते. तर आता तिच्या वेण्या टाकून देते मी. अशा 2 चोट्या टाकून दिल्या छकुलीच्या, 2 बुच्या. आणि छकुली दिसते छान. इकडे पा. हा वा मस्त दिसते. आता असं चोट्या टाकून घ्यायच्या आहे ना, मस्त छान दिसते. पार्सल मध्ये काय आलं? काय आहे? पुरणपोळी बनवायचं. चळणी. अशी पुरणपोळी बनवायची. याच्यामध्ये तर हे बघा गरमी खूप होत आहे, म्हणून आज मी हाती घेतलं कूलर साफ करण्याचं काम. तर माझ्याकडे पाहू नका तुम्ही, दुर्लक्ष करा. हे जे गरमीमुळे हे सगळं डॉट आलेले आहे. तर गरमी खूप होते, दिवसभर काम करायला लागते आणि गरमी आतापासून एवढी सुरू झाली. तर मी आज घेतलं कूलर साफ करायचं काम. तर बघा असं कूलर मी साफ करत आहे. बघा हा आहे आमचा कूलर. आता म्हटलं साफ करून घ्याव. तर हा कूलर घेतला होता आम्ही कोरोनाच्या टाइम मध्ये, जेव्हा पहिला कोरोना होता ना तेव्हा घेतला होता. आणि तेव्हापासून ह्या कूलरची हालत बघा कशी झाली, एकदम बेकार. म्हणजे जेव्हा आम्ही कोरोनाच्या टायमात हा कूलर घेतला होता, 1च वर्ष वापरला. मग दुसऱ्या वर्षीपासून दुसऱ्या खोलीवर आम्ही ठेवून दिला. तर त्या लोकांनी काही साफ नाही केला, वापरला फक्त, पण साफ नाही केला. दुसऱ्याचं सामान कसं असते ना, फक्त वापरतेत लोक मतलबासाठी, पण साफ करणं येत नाही. आपलं आपल्यालाच करावं लागते नाही का. हे बघा हालत पा कूलरची किती खराब आहे. त्यांनी त्या लोकांनी फक्त वापरला मतलबासाठी, पण एकही दिवस साफ करून पाहिला नाही. तर पूर्ण 4 वर्ष झाले कूलर साफ नाही झाला, म्हणून कूलरची हालत एवढी खराब आहे. हे मोटर बी बघा पूर्ण गंजून गेली. तर मी आता साफ करून घेते मस्त. बबल से बबल है, मस्त मजा आती है ना फोड़ने में मजा आता है. क्या है खोलो, उसमें क्या है? किसका पार्सल है ये? पापा का. खोलो. क्या मंगाया पापा ने.
देखते हैं। क्या है? रुक बेटा, भैया खोल रहे हैं ना। उड़न का है। हाँ, ये है। और बटन है इसमें। बटन तो दबते तो नहीं, खाली पैसे जाते हैं। बटन है ना। खुलता हो क्या? खुलता हो क्या?